लहानुबाबाचा चाले कायदा, जगाच्या कल्याणापुरी वायदा. लहानुबाबाचा चाले कायदा, लहानुबाबाचा चाले कायदा, जगाच्या कल्याणापुरी वायदा. भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत मूळचे तरोडा तालुका आर्वी जिल्हा वर्धा या गावातील एक भक्त आहेत, लहानू भक्त आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीताचार्य श्री प्रभाकररावजी गायकवाड आपल्यासोबत आहे. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी भाऊ. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचा परिचय द्या संपूर्ण. मी प्रभाकर गुलाबराव गायकवाड, मुक्काम तरोडा पोस्ट पिंपळखुटा, तालुका आर्वी जिल्हा वर्धा या ठिकाणी माझं वास्तव्य झालेलं आहे. बरं. आणि 28 वर्ष भारत माता विद्यालय बोरगावातला हो. या ठिकाणी नोकरी झाल्यानंतर बरोबर. आता मी आर्वीला इथं वास्तव्यास आलो. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं स्थान आणि तुमच्या घरी सदनी ते आलेले आहे तरोड्याला, हो. याबद्दलचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. याआधी त्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. माझे आजोबा कैलासवासी लथुबाजी गोपाळरावजी गायकवाड बरं. हे ब्रिटिश काळामध्ये हो. त्या काळात ते शाळेचे मुख्याध्यापक होते. बरं. आणि मुख्याध्यापक असताना राष्ट्रसंतांच्या विचारांनी ते प्रेरित झालेले होते. हो. आज ते हयात नाही, परंतु राष्ट्रसंतांनी लिहिलेली ग्रामगीता 41 अध्यायामधल्या बऱ्याचशा ओव्या त्यांच्या मुखोद्गत होत्या. आणि जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1961ला भारत किसान रेल यात्रा काढली, त्या यात्रेमध्ये माझे आजोबा कैलासवासी लथुबाजी गायकवाड हे महाराजांसोबत 6 महिने फिरले. आणि मोजरीमध्ये जे सर्व तीर्थकुंड आहे, ज्या कुंडामध्ये अस्थिविसर्जन केले जाते, त्या भारतामधल्या 4ही भागातल्या नद्यांचं तीर्थ त्याचे जे कुंड होते, ते एक कुंड माझ्या आजोबाच्या मांडीवरती 8 दिवस सतत रेल्वेमध्ये होतं. असं काय? तर माझे आजोबा सतत त्यांच्यासोबत राहायचे. माझे काका स्वर्गीय अजावराजी गायकवाड यांना सुद्धा वंदनीय महाराजांनी त्या मोजरीच्या विहिरीमध्ये पोहणं शिकवलं. तर ही एक प्रेरणा, हे एक आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. आणि अशातच वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून मला राष्ट्रसंतांच्या एक विचार म्हणा किंवा काहीतरी माध्यमातून एक भजन वाद्य वाजवणं हा छंद मला जडला. आणि त्या माध्यमातून मी कार्य करत असताना अनायासेच मला श्री अनिल सरोदे सर भेटले एकदा. आणि माझे मामा श्री शामराव विठोबाजी नाकाडे त्यांनी सांगितलं का प्रभाकर, तू त्या राष्ट्रसंतांच्या कार्यामध्ये तू आता आपलं जीवन याच्यामध्ये टाक. म्हणून मी पहिली ग्रामगीता जीवन विकास परीक्षा केंद्र माझ्या शाळेमधून भारत माता विद्यालय बोरगावातला इथून सुरू केलं. आणि असं करत असताना मी प्रकाश महाराज वाघ यांच्या सान्निध्यामध्ये आलो. आणि त्यांनी सरळ मला वर्धा जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचा सेवाधिकारी म्हणून माझ्याकडे ते काम दिलं. आज मी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ वर्धा जिल्हा ग्रामसेवाधिकारी सर्वाधिकारी म्हणून काम करतो आहे. मी ग्रामगीता जीवन विकास परीक्षेमध्ये वर्धा जिल्हा समन्वयक म्हणून काम करतो आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरी या ठिकाणी प्रकाशन विभागामध्ये सदस्य म्हणून काम करतो आहे. आणि मी त्या गुरुदेव सेवा मंडळाचा गुरुकुंज आश्रम येथील आजीवन प्रचार सुद्धा मी आज झालेलो आहे. आणि वंदनीय राष्ट्रसंतांचं कार्य वर्धा जिल्ह्यामध्ये फार पुढं नेण्याचं, राष्ट्रसंतांच्या विचाराचा पुढं नेण्याचं ह्या मान्यवरांच्या आशीर्वादानं मी काम करतो आहे. आज वर्धा जिल्ह्यामध्ये 1000 गावामध्ये माझा संपर्क आलेला आहे. आणि 8000 लोकांचं गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मोठं संघटन मी तयार केलेलं आहे. प्रसिद्ध वृत्तपत्र लोकमत याचं सुद्धा तुम्ही एक वार्ताहर म्हणून काम बरेच दिवसाच करत आहे, त्याबद्दल सांगा थोडंसं. तर तरोडा येथील माजी सरपंच आणि चिंचोली येथील नारायणजी वाघ या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय भास्करराव विठोबाजी गांडोळे हे पूर्वी लोकमतचं काम करायचे. आणि मी त्यांच्याजवळ बसायचो तेव्हा मी बातम्या कशा लिहायच्या, कोणता भाग अग्रभाग मग कोणता घ्यायचा, बातमीचं स्वरूप कसं असायचं हे त्यांच्याकडून शिकलो. आणि भास्कररावजी हयात असतानाच त्यांनी सांगितलं का प्रभाकर, तू एक चांगला वार्ताहर म्हणून बनू शकतो, तुझं लिखाण चांगलेलं आहे, तुझं हस्ताक्षर चांगला आहे. म्हणून त्यांनी मला लोकमतचं काम करण्याकरता प्रवृत्त केलं. आणि गेल्या जवळपास 20 वर्षापासून मी पिंपळखुटा या भागातला लोकमत पत्रकार म्हणून मी काम करतो आहे. अनेक समस्यांना मी त्यामध्ये प्रसिद्धी दिलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा तुमच्या घरी आले तर तुमच्या वडिलांनी सांगितलेला प्रसंग सांगतो. तर 1962ला भूदान यज्ञाची चळवळ जेव्हा सुरू होती, त्या चळवळीमध्ये रात्री 12 वाजता
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विनोबाजी भावे, हो. जयप्रकाश नारायण हे एका पांढऱ्या कारमध्ये माझ्या घरी आले. घराजवळ कार थांबली असे माझे आजोबा सांगायचे. हो बरोबर. तर दारावरती थाप मारली. मास्टरजी दार खोलो. मग माझे आजोबा उठले की रात्री 12-1 वाजता कोण आलं पाहतो तर तुकडोजी महाराज, हो विनोबा भावे, जयप्रकाश नारायण हे आले. त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खाटा टाकण्याची पद्धत होती अंगणामध्ये. हो बरोबर. आणि मी त्यावेळेस 7-8 महिन्याचा असेल मी माझ्या आईच्या कुशीमध्ये झोपलेलो होतो. आणि महाराज जेव्हा यायचे आमच्याकडे तेव्हा माझ्या आईचं नाव इंदुबाई होतं, कधी इंदिराबाई म्हणून हाक मारायचे. बरं. आणि आले आणि इंदिराबाई हमको खाना खाना आहे हम्म. म्हणून माझ्या आईने त्यावेळेस बेसन, भाकरी, आंबा, कांदा हा स्वयंपाक तयार केला. आणि अशातच मी जागा झालो. आणि जागा झाल्यानंतर महाराजांनी माझ्या गालावरती थापडा वगैरे मारल्या. आणि माझ्या आईचा स्वयंपाक होईपर्यंत ह्या सगळ्या तीनही महात्म्यांनी मला त्यांच्या मधोमध त्यांनी झोपून ठेवलं असे आजोबा सांगायचे. बरोबर. तर श्री संत लहानोजी महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे गुरुबंधू आहेत. हो. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कुठल्याच संतांच्या फोटोचा आग्रह केला नाही. नाही. एकमेव फक्त जर आग्रह केला असेल हो. तर तो श्री संत लहानोजी महाराजांच्या फोटोची घराघरात आवश्यकता आहे. आवश्यकता आहे. आणि जे काही श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड हो. याच्याकरता जी तळमळ हो. जी कोणाला होती ते फक्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महाराजांना. आपले आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर हो. यांनी प्रचंड फार मोठी मेहनत तळमळीनं कार्य हे हम्म. श्री संत लहानोजी महाराज संस्थान, हो. लहानोजी महाराजांचा महिमा घराघरात कसा पोहोचेल याच्याकरता फार तळमळीनं कार्य केलेलं आहे. हो. तर दादा, आज तुम्ही जे काही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं चरित्र, हम्म. तुम्हाला ध्यास कसा लागला याबद्दल जी माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.